नमस्कार मंडळीनो, मी रुदाली आणि विषय असो उन्हाळो इज इक्वल टू शिमगोत्सव अँड शिमगोत्सव इज इक्वल टू कोकणी माणूस. आता तुम्ही म्हणशाल की ह्या काय गणिता शिकूक लागला, तर मंडळीनो विषय असो तर उन्हाळ्यात सगळ्यात पहिलं येणारं सण म्हणजे शिमगोत्सव. आणि ह्यो सण मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात कोकणात साजरा केला जातो. आणि ह्या सणासाठी खास करून चाकरमानी मंडळी अगोदरच सुट्टी काढून येत असतात. तर आज हा शिमगोत्सवाचा लास्टचा दिवस आणि मंडळीनो आमच्या गावात ना शिमगोत्सवाच्या लास्टच्या दिवशी थोडी पद्धत वेगळी आहे आणि ती पद्धत मी तुमका आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मंडळीनं सकाळी उठले आणि उठल्यापासून जी काही आमच्या घरात धामधूम चालू झाली आहे ना शिमगोत्सवाच्या लास्टच्या दिवसाची, तर ती तुमका सगळी ह्या व्हिडिओत मी आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा. तर मंडळींनो विषय असा कोकणी माणूस ना जगाच्या पाठीवर काही असू देत, गणपती आणि शिमगोत्सवात तो वेळ काढून गावात येणार म्हणजे येणारच, बरोबर की नाही. तर आज होतो शिमगोत्सवाचा लास्टचा दिवस आणि त्यानिमित्तानं मी पण गावात गेले होते आणि सोबतच आमच्या घरातली आणि गावातली पण मुंबईवाली मंडळी शिमगोत्सवाच्या निमित्तानं गावात गेली होती. तर इतर वेळी शांत आणि गप्प असणारं गाव मात्र शिमगोत्सवाच्या आणि गणपतीच्या निमित्तानं गजबजून उठता, बरोबर ना. सणवार असल्यावर कशी तारांबळ उठताना ती तुमका नव्यानं काही सांगू नको. त्याच्यात आणि आज होतो शिमगोत्सवाचा लास्टचा दिवस, त्याच्यामुळे आमच्या घरात इतकी धावपळ चालू होती ना. सकाळी 8 वाजता नाचा आले होते साडी नेसासाठी आणि त्याचबरोबर ही मंडळी पण जमली. नाचा आतमध्ये तयार होईपर्यंत मंडळी बाहेर पत्त्याने खेळत होती. आणि हो बघा आमचं नाचा कसं तयार होईल छोटं आलो, तर ह्यो आमचं देवांश आणि वहिनीने ते का मस्त नटवून पाठवलं होतं बघा, दिसतं की डिट्टो पोरगी. आमच्या देवांश का बघून ना मला एक गाणं आठवलं, तुला देवानं बनवली जशी केळीला खुलवली ग. तर मंडळीनं देवांश का मस्तपैकी वहिनीने नटून पाठवला होता आणि मम्मी हा यांका साडी नेसून घेत होती. तर अनिष्का आणि साहिलका म्हणजे हे दोन आमचे कोळणी आहेत आजचे, तर त्यांका साडी नेसून झाल्यानंतर मम्मीने त्यांची जबाबदारी माझ्या हवाले केला आणि माझा काम होता मेकअप थापूचा. तर यांची कशी मस्त रंगरंगोटी करताय ती बघाच तुम्ही आणि मग कमेंटमध्ये नक्की सांगा यांचं मेकअप कसं केलंय, तो वाटतात की नाही डिट्टो पोरी ते सांगा, ठीक आहे. तर मंडळी लोक विषय काय म्हणता, पोरींपेक्षा ना ह्यांचे नखरे होते मेकअप करतानाचे. काय करणार हो, आजच्या दिवसापुरते हे VIP होते, त्याच्यामुळे त्यांची इच्छा तर पूर्ण करूकच हवी. त्यानुसार मग त्यांचं मेकअप करत होते. त्यांना जे मॅचिंग कानातले, मॅचिंग टिकले, मॅचिंग गळ्यातला सगळ्या काय त्यांना घातले, तर असं मस्त मेकअप करू चालू केले होते. तर हे आमचे 2 नाचत, एकाचं नाव अनिश, एका आता मेकअप करते मी, मगाचं होतो तो साहिल. तर आज लास्टचा दिवस असल्यामुळे आमच्या गावात 2 नाचा काढतात, नाहीतर दुसऱ्या वाडीत जाताना एकच नाचा असता. आणि लास्टच्या दिवशी आम्ही त्याला शिपणा म्हणतो, शिपणा आज होता, त्याच्यामुळे हे 2 नाचा तयार होत होते. तर बघा हे कसे मस्त नटत ते. तर तुम्ही आता डोका खांदत असाल की पोरांका साडे कशाक बरे नेसवलास तुम्ही, तर बऱ्यापैकी कोकणी मंडळी एकदम माहिती असतात, पण ज्यांका माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. तर शिमगोत्सव ह्यो सण मोठ्या प्रमाणात कोकणात साजरा केला जाता, त्याचप्रमाणे तो महाराष्ट्राभर पण केला जाता, पण जास्त करून कोकणात केलं जाता. आणि कोकणात ह्या शिमगोत्सवाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की तुम्ही रत्नागिरीच्या वरच्या पट्ट्यात जाल तर तिकडे जास्त करून पालखे नाचवले जातात. पालख्यातनं देव आणून देवाची पूजा केली जाते प्रत्येक घराघरात. आणि जसं तुम्ही खाली खाली याल तसं निशाण असतं आणि टिपरी नृत्य असतं. आणि अजून खाली खाली आलात तर अशा प्रकारचे सोंग काढले जातात, ज्याच्यामध्ये कोळीन, घुमाट, गोमू अशा प्रकारची शिमगोत्सवाची सोंगा काढली जातात. तर मंडळीनो आमच्या वाडीतनं आम्ही कोळीन ह्या सोंगाचा प्रकार काढतो. तर मंडळीनं कोळीन म्हणजे काय, मुलाका साडी नेसवली जातात आणि ते का मुलीसारखं शृंगार केलं जातं. आणि ही कोळीन वाडीत गावोगावात जाऊन घराघरात नाचता, प्रत्येकाचं मनोरंजन करता गावकऱ्यांचा. तर मंडळीनं नुसत्या मुलांका साडी नेसून ह्या सॉंग पूर्ण होत नसता, तर त्याचसोबत बाकीची जी मंडळी असतात गावकरी मंडळी ती कोरसका उभी असतात. जसं की एक जण गाणं म्हणता, एक जण तुंतुना वाजवता, एक जण ढोलकी वाजवता, एक जण डफली वाजवता. अशा सगळ्या मनोरंजक वातावरणात ह्या शिमग्याचा सॉंग पूर्ण केला जाता. तर एक प्रकारची ही रंगभूमीच असता जणू, होय की नाही. तर मंडळीनो अशा प्रकारे सोंगा का काढली जातात, तर त्याच्या मागची विविध ऐतिहासिक कारणं आहेत. त्यापैकी काही जी कारणं माका माहिती आहेत ना ती तुमका आता मी सांगते. तर मंडळीनो पूर्वी कोकणात 90% लोक हे खेडेगावात राहत होते
आणि ह्या खेडेगावातल्या लोकांचे विविध व्यवसाय होते. त्यापैकी बहुतांश लोक हे शेती करायचे, ज्यांना आपण कुणबी समाज म्हणतो. ठीक आहे. आणि कुणबी समाज हा शेतीवर अवलंबून होतो. तसेच आपल्या कोकणात ना भाजावळ हा एक शेतीचा प्रकार आहे. तर ह्या महिन्यांच्या दरम्यान ना म्हणजे कवळ तोडून झाल्यानंतर शेतकऱ्यांना काही कामं नसायची आणि ते घरात बसून असे कंटाळायचे. विरंगुळा नव्हतो. मग विरंगुळ्याचं साधन म्हणून हे असे लोक सॉन्ग काढायचे, घरोघरात जाऊन नाचायचे, प्रत्येकाचं मनोरंजन करायचे आणि त्या मनोरंजनाच्या बदल पैसेही घेतले जायचे. मानधन असायचा, जे का आपण खेळ म्हणतो. ठीक आहे. तो खेळ घेतल्यानंतर लास्टच्या दिवशी एकत्र जमून सगळे गावातले मंडळी त्याची पार्टी करायची, म्हणजेच त्याला पॉस म्हटलं जातं. तर हा सगळं या खेळाचा प्रकार होतो. अजून एक कारण आहे की काही लोक म्हणतात की कथा अशी की पार्वतीचं हे अवतार म्हणजे पार्वती कोकणात आलेली आणि त्याचं रूप आपण हे मुलांका साडी नेसून करतो आणि गण वगैरे गवळणी म्हणतो, असं काहीतरी या कारण आहे. या कारण मला नक्की पूर्ण माहीत नाही. तुमका कोणाक माहीत असेल तर मग कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळीनं झाला असा आधीच धावपळ आणि त्याच्यात ही आमची गाय बी आली, ती पण काय जंगलात. तर इकडे आड आणि तिकडे विहीर, अशी काही आमची गत झाली होती. तर मम्मी पप्पा त्या पावसाळ्यात आणून गेले. मग त्याच्यामुळे सगळी जबाबदारी बहिंका नटूची माझ्यावरच पडली एकट्यावर. कसं बसू या पोरांना टोप घातलाय. टोप म्हणजे केस, माका तो घालूक येत नव्हतो, घातलंय. मेकअप करून मी एक नंबर आहे, एक्सपर्ट आहे. तर मेकअप मस्तपैकी करून घेतले होते. तोपर्यंत मम्मी इली आणि तिला पण सेट केला आणि टोप वगैरे. आणि हो बघा मस्तपैकी हे दोघे रेडी झाले होते आणि थोडेसे मग पोजी देऊक सांगितलंय, स्टाईल मारूक सांगितले, जरा मुरडोक सांगितलंय आणि त्याच्यासोबत मी पण मस्त मुरडोन घेत होते. तर हे अशा प्रकारे मस्तपैकी आमचे दोघे कोळणी तयार झालेत बघा. कसं झालं मेकअप? हे मेकअप कसं झालं सांग. मस्त आहे ना. आमचं अनिश साई आणि असे गवळी दोन आणि मम्मी साडी नेसणार आणि मी मेकअप करणार. 3 सकाळपासून आम्ही त्यांची तयारी करतो. मेकअप वगैरे करून तयार झालेले आहोत. लय टाईम लागलो, जवळजवळ 2-3 तास लागले आमका तयारी करू. त्याच्या 2-3 तासाच्या अथक प्रयत्नाने असे कसे चिकने पोरी तयार झालेत. हे चिकने पोरी. अशा प्रकारे मस्तपैकी तयार झाल्यानंतर आमची कोळणी बाहेर गेले आणि ह्यांका पोरांनी मस्त चाळ मारला बघा पायात. आणि तर तोपर्यंत सगळी मंडळी पण गावकरी मंडळी जमले होते आणि पहिली थाप मारूक आता हे घेणार होते. आणि थाप मारून झाल्यानंतर प्रत्येक वाडीत नाचवूक जाणार होती सगळी मंडळी. तर हे बघा कशी थाप मारतात ते. तर मंडळी कोळी नाचतानाची गाणी म्हटली जातात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरागत गेली आहे आणि सोबत काही नवीन गाणी पण आता रचली गेली. तर मंडळीनो मांडावर म्हणजे आमच्या घरात थाप मारून आणि गाणं म्हणून झाल्यावर सगळी गावकरी मंडळी कोळणी घेऊन निघाली बाकीच्या घरांच्या दिशेने आणि त्यांना संध्याकाळ होणार होती. तर हे बघा संध्याकाळ झाल्यावर परत सगळे मंडळी इली आमच्या घरी. जवळजवळ 11 वाजता निघालेली मंडळी संध्याकाळी 7:30 वाजता आमच्या घरात येऊन पोहोचली. तर मंडळीनं बघितला किती वेळ लागलो अख्ख्या वाडीतली घरा घेऊ. आणि आत्ता होता लास्टचा घर, ता म्हणजे माणघर. सकाळी थाप ही माणघराचं पहिली होता, पण ती माणघराप्रमाणे आणि आत्ता होता या आमच्या स्वतःच्या घराप्रमाणे काही थाप होती. तर हे बघा असे मस्त थाप मारताना नाचता आमच्या घरासामोर. मंडळीनं त्या म्हणतात त्या काही खोटं नाही. झाड किती जरी वाढला ना तर त्याची मुळाही जमिनीतच असते. तशीच काहीची गोष्ट आज माझ्या भाच्या बाबतीत झाली आहे. दादान पहिल्यांदाच एका शिमगोत्सवाचा गावी आणणार नव्हतो. त्यांना कधीच शिमगोत्सव बघितला नव्हतो. तरी पण कोळणींच्या बरोबर ठेक्यात ठेकोतून पासून भारी नाचता तो बघा तुम्ही.
तर मंडळीनं कोकणी माणूस ना आत्तापर्यंत वडिलोपार्जित जी काही परंपरा चालत दिली आहे ना ती जपत इलं. त्याचंच ह्या उत्तम उदाहरण म्हणजे शिमगोत्सव आणि शिमगोत्सवात म्हणली जाणारी गाणी. तर तुम्ही गाणी नीट ऐकला असाल तर ही पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्थलांतरित झाली आहेत तोंडावाटे आणि ती आत्तापर्यंत जपली जातात. तर मंडळीनं 2-3 गाणी म्हणून झाल्यानंतर वेळ येली होती आरतीची. तर हे वहिनी आणि मम्मी आरत घेऊन इली होती आणि वहिनीचं जो पहिलाच शिमगोत्सव होतो तर मम्मी तिथे दाखवत होती की आरत वगैरे कशी करूची. तर सगळ्यात पहिली घेतल्या कोळणींची आरत करू का. त्याच्यानंतर सगळे जे काही वाजवणारी मंडळी आहेत त्यांना हळद वगैरे पिंजर लावायची होती आणि बाकीच्या मंडळींनी पण अशी आरत करूची पद्धत आहे. तर हे आरत करताना गाणं कसं वेगळा म्हणतात बघा. तर मंडळीनं अशा प्रकारे सगळी गाणी म्हणून झाली, नाचून झाला नाचांचा, आरतीसुद्धा झाले आणि आत्ता वेळ येली होती ज्या गोष्टीसाठी दादा माझ्या भाच्याक म्हणजे क्रिदेका घेऊन गावात गेलो होतो. तर आज होती क्रिदेची कारली. आता कारली म्हणजे काय, लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी केली जाणारी प्रार्थना देवाच्या सामने. तर ही कारली बघा तुम्ही. तर मंडळीनं अशा प्रकारे शिमगोत्सवाचं लाचो दिवस एकदम उत्साहात आणि रीतीप्रमाणे पार पडलो. सगळ्या झाल्यानंतर आम्ही नाचांग सोडवून घेतला, त्यांची साडी वगैरे मेकअप उतरवून घेतला आणि नंतर मम्मीने त्याची चाक काढला. कारण एवढे भारी दिसत होते ना दोघे पण, तर चाक काढप तर हवीच. तर रीतीप्रमाणे मम्मीने चाक काढून घेतला. तर मंडळीनं काय मग कसं वाटलं तुमका शिमगोत्सवाचं लाचो दिवस आमच्या गावातलं. तर मंडळीनं व्हिडिओ हे संपलो नाही या, तर पुढचं व्हिडिओ पण येणार. त्यामध्ये तुमका रात्री काय काय झाला आणि शिपडा कसा घातला गेला तुमका मी दाखवणार आहे. आणि तर मंडळीनं तुमका ह्यो व्हिडिओ कसं वाटलं तर बघा कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या बघा, तोपर्यंत राम राम.